मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जांभळी मैदानात आहे आणि एक उत्कृष्ट मैदान पार पडलं, मराठवाडा केसरी. ज्या मराठवाड्याला एक चांगला दर्जा आहे आणि त्याच मराठवाड्याच्या नावाला घेऊन मैदान संपन्न झालं आणि या मैदानात एक प्रेक्षणीय जोड बघायला मिळाला आणि तो सगळ्यांच्याच मनातला जोड आणि सगळ्यांच्याच आवडीचा जोड होता. कंदूरचा राजा आणि चिमण्या. ज्या चिमण्याचा पण एक संघर्ष होता आणि राजाचा पण संघर्ष होता. दोघंही गुलालात राहिले आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी राहिले. तब्बल 5 लाखाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. दादा, प्रथमतः अभिनंदन तुमचं. धन्यवाद. ताईंचं पण अभिनंदन असेल, कारण की जो संघर्ष होता राजाचा आणि ज्या पद्धतीने तुम्ही त्याला रिकवर केलं, तर त्या दृष्टिकोनातून आज राजाने ते सिद्ध करून दिलं. आणि विशेषतः हे सांगायला आवडेल मित्रांनो की मागच्याच वर्षी, माझं 1 वर्ष झालं, या चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यात 8-10 महिन्यापूर्वीच फेब्रुवारी मध्ये 5 फेब्रुवारीला तुर्काबाद केसरी म्हणून मैदान झालं होतं. आदत बैल तिथं 1 नंबर केला. तिथं पण ओमकार मध्ये पाहिला होता, गांधेलीच्या चित्रा ड्रायव्हरच्या पोळ्यांच्या. आणि बळीराम पोलेंचा. मग तिथं पण 1 नंबर केला होता राजानं आपल्या. आणि आज इथं पण सिद्ध करून आज दाखवलं. पण दुसऱ्याच्या या मैदानात आला मराठवाड्यात. जागा कुठली असू द्या, मी माझं राज्य राजासारखंच गाजवल, असं म्हणता येईल. त्यानं आमचं आज अस्तित्व सिद्ध करून दाखवलं. स्वतःच पण अस्तित्व सिद्ध केलं. थोडा बॅड लक चालू होता आमचा. गाडी फायनलला जाऊन गुलालात तर राहत होतो, पण कुठेतरी फॉल होत होती मोठ्या मोठ्या मैदानात. नाही थोडा अपयश आलं, पण राजानं सिद्ध करून दावलं की मी अजून संपलो नाही. बरं. बऱ्याच गाड्यांची अपेक्षा, बऱ्याच बैलांची अपेक्षा होती या भागामध्ये आणि त्या अपेक्षेपोटी बरेच बैल दाखल झालेले होते. जे नामांकित बैल आहे ते या मैदानासाठी दाखल झाले होते. पण तुमचं कसं नियोजन लागलं मैदानात? ऍक्च्युली बैलाचा पायरा झाला होता अगोदर. 7 तारखेला झाला होता. मग तो परत 16 तारखेला पुशेगावच्या मैदानाला आमची गाडी फॉल झाली. फॉल गाडी झाल्यावर आमचा तो पायरा कॅन्सल झाला. ताईंचा मला फोन आला, दादा आपला पायरा कॅन्सल झालाय. मग आम्ही पहिलं पेडगाव हिंद केसरीला चिमण्याबरोबर पळालो होतो बाडव्यांच्या बरोबर. मग अभित बाडेंचा मला कॉल आला. मग म्हणली तर आपण त्यांचा पण पायरा कॅन्सल झाला. त्यांच्या पहिल्यात त्यांचा पण पायरा कॅन्सल झाला होता. मग त्यांनी फोन केला मागच्या 4 दिवसापूर्वी, दादा असंच झालंय, आमचा पण पायरा कॅन्सल झालाय, मग आपण एकत्र पळूया. तर पळूया म्हणलं, काय नाही अडचण. मग परत ताईंना फोन केला. ताई पण म्हणल्या चालतंय, चिमण्यात गाडी पळालेली आहे आपली, पहिली चांगली पळाल्या आणि आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे की आपल्या बैलाला कमी लेखलंय, नाकारलंय, तर आपल्याला तिथं पळून सिद्ध करून दाखवायचं आहे. आणि ते आमच्या बैलानं आमची जिद्द पूर्ण करून दाखवली. पण याच्यातून हे पण सिद्ध होतं की नियोजन करून नाही तर अचानक कुठल्याही गोष्टी घडतात. नशिबात असले कुठलंही घडतं, बैल पळाला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, आज जर नंदी पळाला तर आपण सगळ्या या गोष्टी करू शकतो. किती महिन्यानंतर गुलाल लागला राजाला? गुलाल तर कायमच आहे, पण 1 नंबर होत नव्हता. 1-2 महिने गेली, आम्हाला संघर्षातच होतो आम्ही. 2 ते 3 महिने झाले. आम्ही महाराष्ट्र केसरीचं मैदान होतं कदमवाडीला, तिथं घरचा साज पळाला होता. त्यावेळी राजा आदत होता. आदत असताना ओपन मध्ये पळून 1 नंबर केला होता राजा अर्जुनने. त्याच्यानंतर आम्हाला 1 नंबर झाला नव्हता. सलग 3 महिने आम्ही 2 नंबर पासून खालीच पळत होतो. आज परत 1 अपेक्षा होती सकाळपासून मनात. आज अपेक्षा होती, गाडी चांगली पळाली होती, गटाला गाडी चांगली पळाली होती, चांगल्या टप्पाईट झाली होती गटाला. गटापेक्षा सीमेला निकाल सुट्टा घेतला. गाडी 3 फेरं चांगली पळाली. दोन्ही बैल शहाणे पळतात. ड्रायव्हर घरचाच आहे, सगळंच आप्पा ड्रायव्हरच होते कारुंड्याचे, त्यामुळं काहीच अडचण आली नाही. सुट्टी चांगली होत होती, गाडी चांगली पळत होती. प्रत्येक फेऱ्याला गाडीचं स्पीड वाढत गेलं. गटापेक्षा सीमेला जास्त पळली, सीमेपेक्षा फायनलला जास्त पळली. त्यामुळे आज 1 नंबरचा मानकरी झाला. त्याच्यात अजून एक ही पण खंत वाटते की सम्राटने सुद्धा गाडी फॉल होऊन त्या ठिकाणी निकाल म्हणजे पुढे होती. हो, गाडी पुढे होती सम्राटची. थोडी वासरावर लॉबी झाली, ट्रॅक फॉल होऊन पण गाडी ती पण संघर्षात पळाली. पण त्याच धावणीतला बैल कुठेतरी, त्याच धावणीतला बैल 1 नंबरला राहत होता. चिमण्याविषयी काय सांगाल दादा? कारण चिमण्याचं पण एक मोठा बॅड पॅच होता, संघर्ष होता. चिमण्याचा पण थोडे दिवस आमच्या सारखाच बॅड पॅच होता, संघर्ष होता. कसं आहे, बैलाला पैर होणं, एक बैलाकडनं दुसऱ्या साथनं मिळणं, ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत.
दोन्ही बैल पळाल्याशिवाय नंबर होत नाही तुम्हाला पण माहित आहे सगळ्यांनाच माहित आहे एका बैलानं पैरा पळून कधी व्यवस्थित नियोजन लागलं पाहिजे आणि पैरा खुल्या मनानं झाला पाहिजे बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय दोन्ही मालकांचा पैरा खुल्या मनानं झाला पाहिजे मनात रोष नाही पाहिजे काय ते महत्वाचं. त्यो नाही ह्यो नाही तो ड्रायव्हरच माझा नाही तुझाच ड्रायव्हर नाही हे सगळं न करता खुल्या मनानं बाबा कोण बी गाडी आणून दे पण गाडीनं गुलाल केला पाहिजे आणि सुट्टीला तुझा पुढे लावायचा माझा पुढे लावायचा तुझा वाढवून धावायचा का माझा वाढवून धावायचा हे सगळं सोडून ज्यावेळी खुल्या मनानं गाडी पळते त्यावेळी 100% यश हे येतच कारण बैल कुठला पुढे वाढ दिसतोय मागं वाढ दिसतोय ह्याच्यापेक्षा गाडी किती एक नंबर करते हे महत्वाचं आहे गाडी किती पळते त्याच्यावर नक्कीच एक संघर्ष काळातून दोघंही बैल वरती आले आणि आज कुठेतरी चिमण्याने पण होम ग्राउंडवर स्वतःला सिद्ध करून दाखवलं. हो चिमण्यानं सुद्धा स्वतःला सिद्ध करून लावलं होम ग्राउंडवर दादा प्रवास खूप होता राजा बसून आला की कसं गाडी राजा निम्मा अंतर बसून आला बसत होता उठत होता गाडीत बसतो तो कटाळा आला की पण अंतर जास्त असल्यामुळं मी काय केलं अर्ध्या टप्प्यावर आलो काष्टीच्या पुढे येऊन लोणी म्हणून गाव आहे तिच्या बाहेरच्या साईडला येऊन झाडाखाली उतरला मी 12 वाजता काल सकाळी 6ला निघालेलो 6:30ला 12च्या आसपास येऊन उतरला आम्ही पण जेवण करून घेतली बैलाला 2 तास तिथं आराम दिला नंतर गाडीत भरला आणि रात्री 6 वाजता तिथं पोहोचलो आमचा बादचा इथं आहे कारवाळ्याला हो संभाजीनगरला सर्व्हिसला आहे कंपनीत मग त्याचे मित्र चव्हाण कारवाळ्याचे ते त्यांच्याकडे उतरलो एक बैलामुळे नातेसंबंध बनून जातात लांब लांबचे लोक एकत्र येतात आम्ही पण त्या भागात आलो तर तोच प्रेम त्या भागात मिळतो. नाही बैलगाडी क्षेत्रच असं आहे की जिथं रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीची नाती श्रेष्ठ ठरते. हो नक्कीच एक चांगली गाडी पळाली आणि जे नशिबात नव्हतं ते नशिबात भेटलं म्हणावं लागेल आणि कुठंतरी 5 लाखाचा मानकरी राजा ठरला. दादा शुभेच्छा असेल आणि येणारे मैदान मोठमोठाले असेच लागलेले त्या मैदानात देखील राजाने गुलाल करावा 1 नंबर करावा. आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर बऱ्याच दिवसाची इच्छा होती आप्पाला कॅमेऱ्यात कैद करायची पण आज तो योग असा आला की आमच्या भागात आले आणि तुम्ही कॅमेऱ्यात कैद झाले. प्रथमतः तुमचं अभिनंदन कारण 5 लाखाचे मानकरी झाले राजा आणि चिमण्या पळाला आणि नशिबानं अशी साथ दिली की शेवटची जी गती होती ती गटापेक्षा आणि सेमीपेक्षा जास्त गती लागली. काय सांगाल नाही गाडी चांगली पडली आता त्या साईडला गाडी आमच्या राजाच्या अंगावर लागल्यामुळे काय टेन्शनच नाही कारण राजाकडनं पळतो त्या ठाम बरोबर त्यामुळे काय विषयच नव्हता काहीतरी होईल 100% वाटत होतं काय अडचण नव्हती त्या अंगावर लागल्यामुळे सगळंच काही फिक्स करून आलेले होते असं म्हणते नाही तसं फिक्स म्हणजे कसं आहे लग बी लागतो आता आमचं मग प्रत्येक मैदानात लग काय मी गुलालात आहे राजा आमचा गुलालात आहे पण आमचा फायनलला काहीतरी बॅड लक होतोय काय ना काहीतरी मिस्टेक होती पण आज नशिबानं समधी पूर्ण साथ राजाला दिली मला दिली आणि याच्या अगोदर पण ही गाडी पळाली चिमण्याची आणि राजाची पळली पेडगाव नाही तवा शक्यता तेव्हा किती दिवस झाले राजाच्या गाडीवर राजाची आता आपण म्हणजे जवळजवळ सरस मैदान 1-2-3 मैदान नसेल आणली नाही तर कंटिन्यू आपणच गाडी आणतो राजाची. आज काय फरक जाणवला कारण की रान वेगळं होतं जागा वेगळी होती नाही नवीन जागेवरती जरा दबावच होता. टांगा कोणता होता नाही 7 टांगा होता. पण काय जाणवलं फरक नाही पळाला बैल भरपूर आम्हाला जरा वाटलं नवीन जागेवर लॉंगला आल्यावर जरा काय हे करेल पण नाही काय उलट भरपूर पळाला बैल कारण प्रवास खूप झाला प्रवास राजाचा चिमण्याला ती सवय आहे चिमण्या इथलं असलं इथं काय त्याला वाटलं नाही पण नाही काय एकदम फुल पळाला बैल काहीच नाही अडचण दिली. नक्कीच आप्पाची संपूर्ण मुलाखत घेऊ कारण की आप्पा एक असं व्यक्तिमत्व आहे असं जॉकी की होत्याचं नव्हतं करून दाखवता आणि चांगल्या गोष्टी सिद्ध करून दाखवता. टीम मेंबर कोण बोलतं बोला काय सांगाल काय करतो तुम्ही इथंच आहे इथलेच आहे प्रॉपर फॉरवर्ड बरं राजा तुमच्याकडे थांबलेला आमच्याकडे थांबलेला होता सकाळी हा माझा फ्रेंड आम्ही दोघं सोबत आहे जॉबला बरं ट्रान्समिशन कंपनीमध्ये अच्छा दोघं त्याचा मला सकाळी 6-6:30 वाजता फोन आलेला अच्छा बरोबर कंपनी क्षेत्राचा आहे नाही आनंद आहे खूप आणि नात पण आहे आमच्याकडे पण बैल आहेत पण मग अजून लहान आहेत बरं शर्यतीचेच पण इतका मोठा बैल जो गुलालातला आहे चर्चेतला आहे तो आपल्या दावणीला उतरणं आपल्या दारात उतरणं खूप मोठं भाग्य मोठं नशीब आमचं खूप मोठं. काय सांगाल आजची ज्या पद्धतीने गाडी पळाली चिमण्याची आणि राजाची त्याच्याबद्दल एक नंबर गाडी पळाली एक नंबर म्हणजे हर एक गाडीला मी डायरेक्ट गाडी समोरच उभं होतो पायासाठी गाडी कशी पळते काय पळते म्हणून आणि एकदम क्लास पळाली.
आता काय करणार, थांबणार आहे की नाही थांबणार, आज थांबून घेणार त्यांना. थांबून घेणार? थांबून घे, नाही म्हणलं तरी थांबून घेणार त्यांना असं ते. चला, त्यांच्याबरोबर तुमच्यावर पण गुलाल पडला आणि कुठंतरी सगळ्यांचं सहकार्य गरजेचं आहे. काय नाव तुमचं? शेख उस्मान. शेख उस्मान. उस्मान बरं, तुम्ही कुठले? फारोळाचे. बरं, काय सांगाल, गाडी कशा पद्धतीने पळाली आणि इतकी मोठी गाडी, इतकी मोठी जोड ज्यावेळेस आपण मैदानात बघतो पळताना? हा, ते काय आमचं पण काय फर्स्टच मैदान होते. त्याच्या पहिले कुठं काय मैदान पण पाहिलं नव्हते आम्ही. पहिल्याच मैदान समजा ज्या नंदीला सपोर्ट होता ते नंदी फायनल साठी प्राप्त झालं. आज पहिल्यांदा मैदानात आलं, कुठंतरी बैलाला पळताना बघितलं आणि यश प्राप्त झालं बैलाला पण. ज्या बैला सपोर्ट होता समजा तेच बैल फायनलला हे झाले. तुमची टीम जिंकली म्हणावं लागेल. मित्रांनो, उर्मिलाताईंना जो आनंद आहे तो आनंद बघू त्यांना ऑडिओ कॉल करतो आणि मुलाखत तर नाही घेता येणार कारण की ताई कर्नाटकमध्ये, तर ताईला अगोदर शुभेच्छा दिल्या, पण ताईंची प्रतिक्रिया आपण घेणं गरजेची आहे. तर बोलूया त्यांच्याशी. ताई नमस्ते. नमस्ते. ताई, मुलाखत करतोय, दादांची मुलाखत घेतली आत्ता, पण तुमच्या पण प्रतिक्रिया समजणं गरजेचं आहे कारण की ज्या मैदानासाठी तुमची आतुरता होती इथं आणि आम्ही पण तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही मैदानात या. बरोबर. आणि आज खरंच गेल्या जवळपास 1.5-2 महिन्यापासून राजाला 1 नंबर नव्हता, आज कुठेतरी राजा नंबरात राहिला. आणि हा म्हणजे आजचं जे मैदान हे बघण्यासाठी तुम्ही स्वतः इथं पाहिजे होते. बरोबर आहे, पण शेटजींना अचानक काम आल्यामुळे आणि कसं प्रवास लांबचा आहे त्यामुळे मी त्या मैदानाला येऊ शकली नाही. शेटजी सोबत पाहिजे होते पण शेटजींना अचानक काम आल्यामुळे मला बेंगलोरला यावं लागलं. बरोबर. तर माझी इच्छा होती त्या मैदानाला यायची. ताई, दिवसभर मैदान बघत होता? सकाळपासून मी टेन्शन मध्ये होती. माझं एक टार्गेट होतं की मला ज्यांनी फसवलंय, मी आज युट्यूबच्या तुमच्या मार्फत सगळ्यांना सांगते. मी परवा एक बाईट दिली, त्याच्यामध्ये मी नाव घेतलं नव्हतं. बरोबर. पण मी आता नाव घेऊन सांगते की माझं त्या नंदीविषयी काही माझं दुमत नाही. माझं त्या नंदीवर आजही प्रेम आहे. बरोबर. त्या नंदीचे मालक मनोहर चव्हाण, त्यांनी मला एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवलं. मला थोडा त्यांच्यावर डाऊट होता म्हणून मी माझे बंधू बापूशेठ आंबेकर यांना लाईनवर घेतलं आणि मी तिसऱ्या व्यक्तीला माहित असावं पैरा म्हणून मी बापू दादांना म्हणलं असं असं लखन संघ आपला पैरा झालाय. तर मनोहर चव्हाणांचे शब्द काय होते, ऍक्च्युली माझ्या तोंडात त्यांना दादा भैया म्हणायची काही सुद्धा भावना नाही. माझ्या नजरेत त्या व्यक्तीची किंमत 0 आहे. त्यांनी सांगितलं मी दुनियेला फसवीन पण माझ्या ताईला कधीच फसवणार नाही. मला हा शब्द त्यांचा, ह्या शब्दात एवढं त्यांनी जीव तोडून सांगितलं आणि परत मला फसवलं. मला ती गोष्ट नाहीच पटली. त्यासाठी मी सांगितलं होतं एक खेळ मी कोणाला तर हरवायसाठी खेळीन. तुमची मुलाखत झाली होती, त्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही बोलला होता की मला पायऱ्याविषयी म्हणजे त्या ठिकाणी फसगत झालेली तुमची. पण आज कुठेतरी असं म्हणता येईल राजाने ते सिद्ध करून दिलं आणि राजा पळला त्याच्या अस्तित्वासाठी, राजा पळला त्याच्या मालकीनीसाठी. आज दिवसभर माझी बिलकुल इच्छा नव्हती. माझी त्यांच्या गटात गाडी झोपायची माझी तयारी होती, पण काही कारणानं मला लवकर त्यांचा गट समजला नाही. आणि अमित भैया पण थोडे नाराज आहेत, त्यांना पण थोडं त्यांच्यावर पण थोडं दुःखाचं सावट आहे वादळमुळं. त्यामुळं पण नियतीने हे सगळं घडवून आणलंय. नियतीला ताईची फसवणूक मान्य नव्हती. नियतीने सगळं घडवून आणलंय, त्यांच्या दारात येऊन त्यांना उत्तर दिलंय. आणि इथून पुढं लोकांनी लक्षात घ्यावं की कोणाला कितपत फसवावं. बैलगाडी क्षेत्रात मी ताई आहे, एवढी एक ताई त्यांना खपना. तुमच्या काय कमी पडत होता का? तुमच्या बोलण्याच्या दृष्टिकोनातून बहीण भाऊ तुम्ही सारखेच दिसता असं म्हणता येईल. कारण राहुल दादांनी पण आता एक स्टेटमेंट दिलं. राहुल दादांचं स्टेटमेंट मी काय नाही ऐकलं, पण मी सांगते हे नाही झालं पाहिजे ना. बरोबर. मी आपल्या नंदीच्या क्षमतेवर बरं मालक पाळणार आहेत का नाही, नंदी पाळणार आहेत. हो. तुम्ही काय म्हणून मग अगोदरच पैरा नव्हता करायचं होता. बरोबर, अगदी बरोबर. आणि त्यांचं म्हणणं काय होतं की कालची गाडी मला मारणार नाही तुमच्या राजावर. स्वप्न तुम्ही त्या चिल्या पिल्यांना हरवायची काय बघताय. जे पुसेगावला 1 नंबर केला ना त्या चिल्या पिल्यांनी, त्यांना त्यांची गाडी मारायची होती, ती गाडी मारणार नाही माझ्या राजावर म्हणून त्यांनी माझा पैरा मोडला. आणि मी तुमच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून सांगते की मी जिंदगीत कधी मनोहर चव्हाण पाटलांच्या पैऱ्यात कधी पळणार नाही. नक्कीच. एक
गाडा मालकांचा तो वैयक्तिक विषय राहील वैयक्तिक ताई. विषय तसं नाही हो, पण असं नाही झालं पाहिजे. नक्कीच. मी किती होप ठेवून मी किती हे ठेवून होती की नाही बाबा नो लखन संघ माझा राजा पळणार आहे आणि तुम्ही परत माझ्या राजाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे. बरोबर. सांगता काही ही नियतीला सुद्धा मंजूर नव्हतं. नक्कीच नक्कीच. हा त्यासाठी कर्म चांगलं पाहिजे तो. आपण हे क्षेत्रात नाव कमवायला लय रोज 5 लाखाची मैदान आहे ती सारखी मैदानं पडलेत. एका मैदानात मी पण सांगते मी आज लखनची गाडी मारली म्हणून मी काय कुठल्या म्हणजे सिकंदर झाली नाही. पण काय माझा झालं तो राग त्याच्यानंतर होता ना. त्याच्यानंतर तुमचा आणि त्यांचा संपर्क झाला नाही का मनोहर भाऊचा आणि नाही तुमचा? त्यांनी अर्ध्या तासाने मला माघारी फोन केला मनोहर पाटलांनी यात आहे आपण पळू, पण मी थुकलेलं चाटत नाही. एकदा नाही म्हणल्यावर नाही. मी त्यांना सांगितलं आजच काय मी जिंदगी तुमच्या पायऱ्यात कधी पळणार नाही म्हणून. पण कसं आहे सांगा मी खरंच कधी कोणाला हरवायसाठी खेळली नाही. मी माझा खेळ एन्जॉय करत होती, मी जिंकायसाठी खेळत होती. पण मला ती एवढं वेदनादायी होतं माझ्यासाठी तो क्षण की त्यांनी म्हणले की नाही नाही तुमच्या राजावर मला गाडी मारणार नाही. मला ह्या गोष्टीचं जास्त दुःख झालं. आणि सोडा नशिबाला नियतीला सुद्धा ही मंजूर नव्हतं म्हणून सगळं घडवून आलं आणि त्यांच्याच होम ग्राउंडवर जाऊन त्यांना उत्तर दिलेलं आहे. आणि इथून पुढे पण दुसऱ्या बैल मालकांनी पण लक्षात ठेवावं आपण पैर मोडावं का ना मोडावं तर ती नक्कीच करतानाच विचार करून करावं तिथं. नक्कीच ताई अभिनंदन असेल तुमचं. आणि एक संघर्षाचा काळ आणि तुमच्यावर ज्या पद्धतीने आता ते अगोदरही आपली एक मुलाखत झाली त्या मुलाखतीत तुम्ही सांगितलं होतं की पैऱ्याचे म्हणजे वायदी घेऊन सुद्धा लोकांनी तुम्हाला पैरे दिले मी नव्हते. त्या दिवशी मनोहर पाटलांना पण हेच सांगितलं की मी बैलगाडी क्षेत्रात मोठं होणं ही तुमच्यासारख्या लोकांची बारकी बुद्धी आहे म्हणून मला म्हणजे देवानं मोठं केलंय. सुरुवातीला मला म्हणजे माझ्या पंचक्रोशीतल्यानी ट्रोल केलं तर इथपर्यंत आली. आज तुम्ही टॉपला खेळून जर माझं पैर मोडत असाल तर वेळ उत्तर दिल ना आणि वेळ व्यवस्थित वेळेनं उत्तर दिलेलं आहे. बरोबर. चालतं ताई अभिनंदन. हो थँक्यू. चिमण्या गाडीत भरला उशीर भरपूर झाला मैदानाला फायनलला उशीर झाला. भाया प्रथमतः अभिनंदन. धन्यवाद. गेल्या 2 मुलाखती आपण ह्या करतोय की बाबा चिमण्या किती रिकवर झाला, चिमण्या किती पहिल्या गतीत आला याच्यावरती आपण बोलत होतो. आणि आज ते चिमण्याने दाखवून दिलं. हा जावलं चिमणीने 1 नंबर केला, 5 लाखाचा मानकरी ठरला. हो. सेटचा फोन आला. हा आला होता सेटचा पण. हां सगळेच खुश झाले, दुःखात होतो जरा. हां त्याच्यामुळं मग आज चिमण्यांना गिफ्ट दिलं सगळ्याच समजा मन एकदम खुश झाले आज. आणि इतक्या मोठ्या मैदानात इतकं मोठं पारितोषिक आणि ते पण होम ग्राउंड घरच्या मैदानात स्वतःला सिद्ध करणं म्हणजे नाही त्याला सकाळपासून माझी एकच विनंती होती चिमण्याला, माझं इज्जतीत सवाल इथं तुला काही ना काही करावं लागेल, काहीतरी कमबॅक दे म्हणलं. 1 किंवा समजा 2 नंबर करणंच पडन तुला. माझा असं एवढा लय प्रेशर होत त्याच्यावरच, पण त्याने आज समजा सिद्ध करून दावलं आपल्याला ते. गेल्या पुसेगावचं मैदान असेल किंवा वडकीचं असेल, श्रीनाथ केसरी असेल, या सगळ्या मैदानात कुठेतरी गाडी त्या ठिकाणी राहत नव्हती गुलालात. हे बघा संदीप बुत्त्याच्या साईडनं ते समजा हार मानत नाही चिमण्या. काही समजा पराभव झाला त्याचा दुसऱ्या नंदीच्या योगानं काही नंदी समजा मेळ जुळून येत नाही त्याचा, काही समजा कारणामुळे गाडी मार खाते, नाही तर मार खायचं बैलच नाही तो. नुकतंच एक दुःख पण झालं अमित शेटवर आणि त्या दुःखाला सगळेच तुम्ही आता आहे त्यांच्या बैल पळवायचा नव्हता इथं, पण मी बळजबरीच बैल आणला होता. आम्ही शेट नाही म्हणत होते जाऊ द्या म्हणे आपल्यावर दुःख पडेल, पण म्हणलं आता जाऊ द्या, कसं आहे जवळचं मैदान आहे, आता काय समजा बैल गेला आपला आपण काही त्याला परत आणू शकत नाही. बरोबर. काही समजा थोडंफार जे होईन ते होईन, जातो मी बैल घेऊन. अमित शेटनी आजपर्यंत कुठलंच मैदान सोडलं नाही, प्रत्येक मैदानात ते चिमण्याच्या नियोजनात असता. मी सांगितलं होतं त्यांना बी मी या म्हणून, पण ते म्हणे नका माझं मनच नाही म्हणून राहिलं. काल त्यांनी वादळचा मातीचा कार्यक्रम करून दाजी आणि अमित शेट दोघंही येऊन मातीचा कार्यक्रम करून आणि छोटू भाईला पण भेटायला गेले. हा भेटले त्यांना. आपण तरी सुद्धा मैदानात थांबण्याची त्यांची इच्छा नव्हती. नाही ना, ते म्हणे मी थांबणारच नाही बाई, मला फोर्स करू नका, मी येऊ शकत नाही, मला ते चांगलं वाटत बी नाही म्हणे यायला. तिथं नाही आले मग मी काही जास्त असं लय दबाव नाही टाकला त्यांच्यावर, काही हाच लागतं. फोन लावा ना शेटला. बोलणं झालं तुमचं? हा बोलणं झालं. बरं. आज दोघंही मालकांच्या फोनवरच बाईट घ्यावं लागतंय. तिकडे उर्मिला ताईंनी पण फोनवर बाईट दिली आणि अमित शेटला फोनवर बोलावं लागतंय. हा पहिला प्रसंग असेल की एखाद्या म्हणजे दोन्ही गाडा मालकाला फोनवर बोलावं लागतंय.
शेठजी बोला ना. शेठजी नमस्ते. मुलाखत चालू आहे आणि मुलाखतीत तुम्हाला कॉल करावा लागला. प्रथमतः तुमचं अभिनंदन. नमस्ते, धन्यवाद. आज कुठेतरी अपेक्षित होतं तुम्ही मैदानात पाहिजे होते. नाही, माझ्या डोक्यावर एवढा दुःखाचा मोठा डोंगर पसरलेला आहे. हो. त्याच्यामुळं भावाला जाण ते म्हणतात ना, ते घडलेलं आहे आज. बरोबर. आज कुठेतरी वादळचा आशीर्वाद चिमण्याला भेटले म्हणावं लागेल आणि चिमण्याने एक नंबर केला. अहो, ते एका घरातले एका धावणीचे हां वाघ आहेत ते. बरोबर. एकाच्या जाण्याची जाणीव असतेच आणि कुठंतरी वादळचे खूप मोठे आशीर्वाद लागलेले आज हां आम्हाला, आणि त्याच्या आशीर्वादाने त्याला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आज चिमण्याने एक नंबर केलेला आहे तिथं. शेठ, कोणत्याच मैदानाला तुम्ही गैरहजर राहत नाही, प्रत्येक ठिकाणी हजर असता. कालच तुम्ही मातीचा कार्यक्रम करून गेले वादळचा. छोटू बायाला पण भेटून गेले, त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालं तर. पण तरी पण मैदानाला थांबण्याची इच्छा झाली नाही आणि आज कुठेतरी चिमण्याने तुम्हाला ते सिद्ध करून दिलं स्वतःला. कुठेतरी गुलालात राहिला. त्याचा एक संघर्ष काळ होता, पण त्या संघर्ष काळातून नवाब बहिणी ज्या पद्धतीने बाहेर काढलं त्याला आणि वादळचा आशीर्वाद रूपी त्याला जे प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला. हो, नाही, विषय काय झाला, नवाबाई आम्ही सगळेच वादळाच्या मोठ्या दुःखात होतो आणि ताईंचं नियोजन झालं होतं. ताईंला थोडं पैऱ्याचं थोडंफार ताईंचा माग पुढे विषय झाला होता. तर ताईंचे आमच्या बोलणी चालणी होऊन एक शब्द गेलेला होता नवाबाई आमचा सगळ्यांचा. शेवटी कसं होतं, शब्दाला या दुनियेत खूप मोठी किंमत आहे. तुमच्या पैशा पाण्याला कोणी 1 रुपयाने असं विचारत नाही. त्या ताईंच्या शब्दाला मान देऊन सगळ्या गोष्टी नवाबाईने नामी, आणि मी तिथे नसताना नवाबाई त्यांना माझे फोन झाले होते काल. नवाबाई म्हणले, या शेत जाऊ नका, राही ते सकाळी मैदान करून तसंच जा. नवाबाईंना एका शब्दात बोललो की या दुःखामुळे मला यायचंय, पण नाही नवाबाई, मालक तुम्ही बैलाचे, सगळ्यात पहिलं तुम्ही आहे आणि जिथं तुम्ही आहे तिथं माझी गरज नाही मला वाटत ते. काय निर्णय घेता येईल तुम्ही तुमचे का घ्या, आणि नवाबाईंच्या पूर्ण कष्टाला पूर्ण याला खूप मोठे यश आलं. आणि पहिल्यापासून भरोसा, मी पहिल्यापासून बोलतोय तुम्हाला, भरोसा ही खूप मोठी गोष्ट आहे. विश्वास ही गोष्ट खूप मोठी आहे. नक्कीच. थोडं ठेवलं की काय बिघडतं. माणसा पाहिजे माणसाचं, बाकी सगळं वरच्या हातामध्ये. फायनल बघितलं का शेठ तुम्ही ऑनलाईन? हो, ऑनलाईन फायनल मी पाहिला. सम्राटला किती मार्क द्याल तुम्ही? सम्राटला मी 100 पैकी 100 मार्क देईल, कारण आज जो बैल पळालाय सम्राट, म्हणजे पहिली जी गती होती सम्राटची त्याच्या कितीतरी पटीने बैल उत्तम पळालेला आहे आज. गाडी फॉल होऊन सुद्धा गाडी एक नंबर करते. हो, गाडी फॉल होऊन गाडी पुढं 1-2 तास आतमध्ये असते तर सुद्धा एक नंबर सम्राटने केला होताच. कारण कसं आहे, तो बी आमचाच घरातला बैल, चिमण्या बी आमचाच घरातला बैल, तिकडे लखन होता तो बी आमच्या घरातला बैल. एकच धावून सगळे म्हणजे जेवढे फायनलला पळत होते सगळे आपल्या घरातले बैल होते, नंदी होते, सगळे छान पळाले. आता 1-2 नंबर हे सगळं मैदानाच्या नियोजनानुसार सगळं ठरलेलं गोष्ट म्हणून ते 1-2 नंबर. पण फायनलला जेवढे पळाले ते सगळेच 1 नंबरचे मानकरी आहेत असं मी समजतो. कारण गट सेमी पास करून एवढ्या मोठ्या मैदानात फायनलला येणं म्हणजे तोंडाची गोष्ट नाही. अगदी बरोबर. नक्कीच शुभेच्छा. आणि खूप मोठे म्हणजे खूप मोठा म्हणजे तेवढं दुःख वादळच्या जाण्याने बी झालं आणि जाता त्याने पण खूप मोठा आशीर्वाद देऊन गेला. त्यात मोठं समाधान, त्यात खूप म्हणजे खूप मोठं समाधान आहे मला आज. नक्कीच. वादळचा आशीर्वाद कायम राहिला तर चिमण्या ज्या पद्धतीने थांबला होता तो थांबणार नाही आणि सतत तो गुलालात ठेवल. नाही, आज परत त्यांनी दाखवून दिलं की बारका का असना पण त्याचे आशीर्वाद बरोबर आहेत आणि त्याला श्रद्धांजली म्हणून आज चिमण्याने त्याच्या पळाच्या जोरावरती करून पण दाखवलं. हा विजय त्याला समर्पित केला वा तुम्ही थोडक्यात? 100% हा सगळा आजचा जो विजय आहे पूर्ण म्हणजे पूर्ण वादळाला समर्पित करतोय आम्ही. धन्यवाद शेठ. धन्यवाद. अमित शेठ बाडळे. आणि एक दुःखाचं सावट, कारण की जो नंदी पळत होता वादळ, त्या वादळ कुठेतरी अचानकपणे थांबला आणि ज्यावेळेस इतका मोठा बैल
पळणारा जेव्हा थांबतो तर त्या मालकालाच माहिती त्याचं दुःख किती आहे. शुभेच्छा असेल ना भया तुम्हाला. आणि ज्या पद्धतीने तुमचे कष्ट आहे महाराष्ट्र बघतोय की तुम्ही बैल घडवण्यात कुठेच कमी पडत नाही. तर त्याच पद्धतीने चिमण्याला पुन्हा एकदा त्याच जोशमध्ये आणि त्याच रुबाबात मैदानात कमबॅक केला. धन्यवाद.